दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोकुळ साखर कारखान्याकडे ऊस घालूनही थकीत ऊस बिल मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन सोमवारी अधिक तीव्र झाले। मागील 15 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू असतानाही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी तलाव येथे सामुदायिक जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। जलसमाधी आंदोलनासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून संभाजी तलाव परिसर गाठला। यावेळी अनेक शेतकरी थेट तलावाच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आयुक्त, अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधत संबंधित साखर कारखान्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, तसेच शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले। दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दूरध्वनीद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला। थकीत ऊस बिल मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले। प्रशासन आणि पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर पाण्यात उतरलेल्या शेतकऱ्यांनी आपले जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित केले। मात्र लवकरात लवकर ऊस बिलाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। सगळे साखर आयुक्ताचे माणसं सगळे चोर आहेत हो। तुम्हाला काय वाटले? गबाळ हाणू 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 मग तुम्ही काय करलात? कायद्यानं तुम्ही काय करलात? तुमचं काम आहे का नाही? 15 दिवसात तुम्ही कशाला कायदा केलात? ऊस नियंत्रण कायदा 1956 चा कायदा आहे, 1966 चा कायदा आहे। गुण नियंत्रण कायदा, ऊस नियंत्रण कायद्यामध्ये ऊसाचं बिल 3A प्रमाणे, कलम सहकार 3A कलमाप्रमाणे ऊसाचं बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करते? तिथले प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त करतात। पण त्याने काय नाही, गुळ खाऊन निवांत पैसे घेऊन गप्पा येते। आमचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर प्रशासन अशी चेष्टा लोकशाहीमध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याची करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू। असं तुम्ही करू नका। जलसंवादीचं आंदोलन जे करण्यात आलं होतं त्याचं प्रामुख्यानं असं होतं की 7 महिन्यापासून जे देयक आमच्या शेतकरी बांधवाचं देणं बाकी होतं गोकुळ शुगर कारखान्याकडून ते मिळावं आणि शासकीय लेवलवरती, राज्य सरकारच्या लेवलवरती आमची त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी कारखान्याकडे चर्चा करून आमचं त्वरित बिल आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा करावं, हा उद्देश याच्या पाठीमागे आहे।